मी आज अंडा राईस बनवणार आहे. तर त्यासाठी मी कोळंब्याचे तांदूळ असे शिजवून घेतलेले आहेत. हे बघा, शिजून एकदम असे मऊ मऊसूत झालेले आहेत. कोळंबे बारीक एकदम तांदूळ होतं. कांदा घेतलेले, 4 अंडे घेतलेत, कढीपत्ता घेतलाय आणि 2 तांबट बारीक चिरून घेतलेले. आता इथं कढई ठेवलेली आहे, चांगली गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मी तूप टाकून घेते. तर अर्धी पळी तेल टाकते त्याच्यामध्ये. तूप चांगलं गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये पहिला कांदा टाकू. कांदा चांगला असा लालसर होतपर्यंत भाजून घ्यायचा. हे बघा, असं हलकासा थोडासा लालसर झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये तांबट बारीक करून घेतलेले आहेत ना, हे टाकू त्याच्यामध्ये. आता त्याच्यावरती थोडं झाकण ठेवू 5 मिनिटासाठी, म्हणजे शिजून होतील. हे बघा, आता असं शिजून चांगलं झालेलं आहे, मऊ मऊ एकदम. तांबट पण चांगली शिजलेले आता. हे बघा, आता याच्यामध्ये कढीपत्ता टाकू. हे बघा, मीठ टाकू थोडं. आता त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. हा लाल मसाले, धना पावडर आहे, गरम मसाले आणि हळद. आता यांना चांगला मसाल्याला मिक्स करून घेऊ. आणि परत एकदा त्याच्यावरती झाकण ठेवू. अंड्यांना असे छोटे छोटे काप करून घेते, म्हणजे मसाला त्याच्यामध्ये आतमध्ये जाईल. हे बघा, असे काप करून घ्यायचे, म्हणजे मग पूर्ण आतपर्यंत मीठ मसाला जातो. आता झाकण काढून बघू आपण. हे बघा, कसं तेल सुटलं, एकदम लाल लाल झालेले आणि सगळा मसाला असा भाजून निघालेले. आता ही अंडी चिरून घेतलेली आहेत ना, ही याच्यामध्ये मिक्स करू. हे भात आहे ना, हे त्याच्यामध्ये टाकू.
चांगला मिक्स करून घ्यायचा. हे बघा असं. हे बघा आता सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता त्याच्यावरून आहे ना झाकण ठेवू. झाकण ठेवून उमून देऊ आता. हे बघा आता झाकण काढून बघू. झालेलं आहे आपला अंडा राईस. हे बघा मस्त आगी एकदम मोकळा खळखळीत झालेलं आहे. आता एका प्लेटीमध्ये काढून घेऊ. तयार आहे आपला अंडा राईस. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.